नमस्कार. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ऑपरेशन सिंदूरबद्दल प्रश्न विचारू लागले. आत्तापर्यंत गप्प असणारे व्यक्ती अचानक असं काय बोलते आणि कशासाठी बोलते हे ते नीट समजून घ्या मित्रांनो. पृथ्वीराज चव्हाण असे म्हणाले, ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव जवळजवळ झालेला होता आणि भारताची विमानं पाकिस्तानने पाडलेली होती. त्यामुळे 24 तासपर्यंत भारताचं कुठलंही विमान उडालं नाही. म्हणजे त्यांना अभिप्रेत असं होतं की भारताचा प्रभाव झाला होता आणि तो झाला असता तर बरं झालं असतं. म्हणजे कमीत कमी मोदीची नाचक्की झाली असती, BJPला लोकांनी नाकारलं असतं आणि काँग्रेसचं राज आलं असतं. कारण सत्ता नसली म्हणजे असंच होतं. सत्तेसाठी हे सगळं तळतळाट चालू असतो आणि नाहीतरी पृथ्वीराज चव्हाण हा रिटायर्ड झालेला, बाजूला गेलेला, समाजाशी तुटलेला असा व्यक्ती आहे. त्याला नशिबाने मुख्यमंत्रीपद भेटलं. कारण काँग्रेसमध्ये जेही काँग्रेसच्या मूळ नेतृत्वावर विश्वास ठेवतात, त्यांच्याकडे लागून चांगून करतात, पुन्हा पुन्हा त्यांच्यापुढे जातात, त्यांना ही पदं मिळत असतात. तसं पृथ्वीराज चव्हाण हे पद भेटलं. पण पद भेटलं, आता काही भेटत नाही आणि दिवसेंदिवस काँग्रेस तळाला चालली. मग पुढे ना खासदारकी मिळेल, ना आमदारकी मिळेल. का जी आमदारकी होती, जी खासदारकी होती त्यात पराजय झाला आणि मग लोकच जर समजा त्यांचे कमी निवडून आले तर त्यांना राज्यसभेवर कसं काय घेता येईल. कारण जे काँग्रेसचे खास त्यांचे घरातले लोक आहेत नेहरू घराण्याचे, त्यांना जागा कमी पडतात. मी यांना कोण देईल. मग अशा वेळेस काहीतरी बाजूला वळचणीला आपण पडलो नाही हे जेव्हा कळतं तेव्हा ही लोकं अशी विधानं करतात. पण हे विधानं करताना तुम्ही पक्षाला, मोदीला जरूर बदनाम करा. तुमच्या पद्धतीने त्यांना विरोध करा. पण हा विरोध त्यांना नाही, हा विरोध या देशाचा विरोध आहे. कारण हा एक प्रकारे सैनिकाचा अपमान आहे. जर सैनिक पाकिस्तानबरोबर लढत असतील आणि त्यांनी उत्तम कामगिरी केली असेल, त्यांनी शौर्य दाखवलं असेल आणि पाकिस्तानला त्यांनी चांद तारे दाखवले असतील, तरीही आपण अशी भाषा बोलता, याचा अर्थ तुम्ही देशावर अविश्वास दाखवता, फौजेवर अविश्वास दाखवता, असा त्याचा अर्थ होतो. नमस्कार.